एका आईला नुकतंच बाळ झालं होतं. लहानसं, पण जन्मताच गंभीर आजार. डॉक्टरांनी प्रयत्न केले पण म्हणाले, "आप मजबूत राहा, परिस्थिती कठीण आहे." आईचं मन कोसळलं. ती बाळाला घेऊन स्वामींच्या मंदिरात गेली. तिला काही बोलता येत नव्हतं, फक्त रडू येत होतं. मंदिरात तिनं काही मागितलं नाही, फक्त शांत बसून बाळाला कवेत घेत ती म्हणाली, "स्वामी, मला ताकद द्या, मी एकटी आहे पण तुम्ही आहात ना." परतताना घराचं दार उघडलं. सासू बाहेर थांबलेली. दोघींच्या डोळ्यात केवळ काळजी. आणि त्याच क्षणी बाळाचा श्वास थांबला. घरभर शांतता. आईचे जग थांबलं. ती किंचाळली नाही, कोसळली नाही. ती फक्त सासूच्या खांद्यावर टेकली. दोघी रडल्या शांतपणे. दिवस गेले, दुखाने भरलेले दिवस. कोणी देव आहे का विचारलं तर तिच्याकडे उत्तर नव्हतं. ना ती रागावली ना तिनं देवाला सोडलं. ती फक्त शांत राहिली. काही प्रश्नांना उत्तर नसतं, पण सांभाळायला शक्ती मिळते. काळ पुढे सरकला. 1 वर्षात पुन्हा ती आई झाली. या वेळेस बाळ निरोगी, गोंडस, हस्तमुख. घरात पुन्हा उजेड आला. स्वामींचा चमत्कार नेहमी दुःख थांबवण्यात नसतो. कधी कधी दुःखातून चालण्याची ताकद देण्यात असतो. जेव्हा मन सोडत नाही, तेव्हा स्वामीही सोडत नाही.